नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. ऐश्वर्या आईकडे आलेली असते आणि आई म्हणते, काय ग, तुला आत्ता आठवण झाली होय तुझ्या आईची? अगं आई, मला कधीतरी आठवण झाली तुझी. तुला आठवण होते का तुझ्या लक्षात आहे का तुला एक मुलगी आहे? का विसरून गेली ते सुद्धा? तुला येते का ऐश्वर्या आईची आठवण? आणि मला विचारतीये तोंड वर करून की आई, तुला लक्षात आहे का ऐश्वर्या म्हणून मुलगी आहे तुला? तुला जर खरंच या घरात यायचं असलं ना, तुझी इच्छा जर असती ना आमच्या जवळ येऊन राहायची, ते घर सोडून द्यायची, तर आतापर्यंत त्या घरात तळ ठोकून अशी राहिली नसती. आई, वाटतेल ती बोलू नको, लिमिटमध्ये बोल. का? खरं बोलल्यावर झोंबायला लागला ऐश्वर्या. ऐश्वर्याची आई इतकी बोलत असते, कावेरी इतकी बोलत असते. ऐश्वर्या कसल्या गोष्टी करतीये? हक्काच्या, प्रॉपर्टीच्या, इस्टेटीच्या, जमीन जोबल्याच्या. अगं, त्या रणदिवेंना जमनदोस्त करण्यासाठी, निस्तानीभूत करण्यासाठी, त्यांच्या घराचा नाश करण्यासाठी स्वतःची काय अवस्था केलीये जरा बघ. स्वतःकडे जरा आरशात उभा राहून शांतपणे बघ, मग कळेल. दुसऱ्याचं वाटोळं करता करता स्वतःचं वाटोळं करून घेतलंय आणि स्वतःची तू काय अवस्था केलीये. अगं, तू कुठलचीच राहिली नाहीये ऐश्वर्या, ना माहेरची ना सासरची. एकही माणूस तुला जोडता आलं नाही, फक्त तू तोडत गेली आणि क्रूरपणा करत गेली. सख्खी लेक जरी असली ना, तरी जे आहे ते आहे. आणि म्हणूनच मी तुला आवडत नाही, कारण मी खरं बोलते. बरोबर आहे का ऐश्वर्या? सगळ्या क्रूरपणामध्ये एका गोष्टीची आठवण होते का? जाणीव होते का? तुझं सौभाग्य गेलंय, कुकू पुसलाय कायमचं. आयुष्यभर आता विधवा म्हणून तुला राहायचंय. ऐश्वर्या, या गोष्टीची सुद्धा आठवण होते किंवा या गोष्टीमुळे तुला फरकही पडत नाही का ग? कावेरी फारशी ऐश्वर्याच्या नादी लागत नसते, पण आता चिडलीये ती. ऐश्वर्याला इतकी बोलत असते, इतकी बोलत असते. ऐश्वर्यावर मात्र काडी मात्रही परिणाम होत नसतो, कारण ती ऐश्वर्या असते फक्त स्वतःसाठी जगणारी स्वार्थी मुलगी. अगं ऐश्वर्या, झालं ते झालं, आतापर्यंत चुका केला मान्य आहेत. इथून पुढचं आयुष्य कसं जगणार आता तरी भानावर ये. इथून पुढचं आयुष्य कसं घालवायचं याचा विचार कर तू आधी. हे क्रूरपणा, भांडण, हे दावे, हे मिळवणं ते मिळवणं, ही प्रॉपर्टी, ही इस्टेट, सगळं काही सोडून दे. आता स्वतःचं आयुष्य कडेला कसं न्यायचं त्याचा विचार कर ऐश्वर्या. ऐश्वर्या कुचितपणे हसते. माझ्या जगण्याची एवढी कसली काळजी लागायला लागली ग? कावेरी म्हणते, अगं तुझ्या जन्मापासूनच लागते, पण तुला आणि तुझ्या बापाला ती दिसली नाही. मला काही समजलाच नाही तर माझी काळजी तरी कशी दिसेल तुम्हाला? तुझी काळजी करणं, प्रेम करणे हे तुला बोचतं. याला मी तरी काय करू शकते? आई म्हणून कधी मला मान दिला? कधी माझा अधिकार दिलाय का? सारखी तुझ्या बापासारखी मला ठेचत राहिली. काय गे ऐश्वर्या, आता मी तुझी काळजी करते तर वरून म्हणते की आत्ताशी काळजी वाटते होय? तू होती का जागेवर काळजी करायला आणि काळजी दिसायला? कदाचित मी तुझी आई होण्यात, तुला वाढवण्यात, तुला वळण लावण्यात चुकले असेल, मी मान्य करते. चुकलेच हे मान्य करते. पण काय ग, तू आई होणार नाहीये तरी खोटेपणा घेऊन मिरवतीये की तू आई होणार आहे. त्याचं काय ग? आईचं सोंग खोटेपणाचं करतीये, त्याचं काय उत्तर आहे का तुझ्याकडे? आता लगेच ऐश्वर्या ताडकन उठते. त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये आणि तू मला शहाणपणा शिकू नको. मी कसं वागायचं, मी आई व्हायचं की मी खोटेपणा करते, याबद्दल तुला काही देणं घेणं नाही आणि तू मला काही विचारणार नाही. कळतंय का तुला? मी खोटारडेपणा केलेला नाहीये. कावेरी आता ताडकन उठते आणि ऐश्वर्याच्या जवळ येते. वय, खोटारडेपणा केला नाही तू म्हणजे तू खरोखर प्रेग्नंट होय ऐश्वर्या? ऐश्वर्या, मला तू सगळी काही माहिती आहे. कशी आहेस, काय आहेस, तू काय करू शकते, तू काय करू शकत नाही आणि तू कुठचे नाटकं करू शकते, समद मला ठावे. दुर्दैव माझं हे की माझ्यातला एकही गुण तू घेतला नाही. कदाचित इथेच मी कमी पडले ग. सगळे काही गुण आहे 100% तुझ्या वडिलांचे. तुझा बाप जसा तशीच तू. बाप बघ जेलमध्ये सडतोय आणि आता काही दिवसांनी तुझ्यावरही तीच पाळी येणार. लवकरात लवकर सुधर, नाही तर बापाच्या मागे तुझा नंबर लागेल ऐश्वर्या. बाप आणि तू एखाद्याचा बदला घ्यायला कुठल्या बी थरायला जाल आणि तू तशीच झाली एक खुनशी. फक्त बदला घ्यायचा एवढंच तुझ्या डोक्यात आहे. संसार, आयुष्य, घरदार, नवरा कशाचाच विचार केला नाही. त्या घरात गेल्यापासून बदला आणि बदलाच घेत काय अवस्था केली आहे जरा बघ स्वतःकडे. ऐश्वर्या एखाद्या जंगली जनावरासारखं सगळं ओरमाडतच राहिली. तुझी भूक मात्र कधीच संपणार नाही. समोर ज्याच्याकडे आहे ते सगळं काही संपून जाणार. स्वतःला सावर आवर घाल ऐश्वर्या. कावेरी बिचारी इतक्या चांगल्यापणे आणि सच्चेपणे सगळं काही हिला चांगलं सांगण्याचा, हिला सुधारण्याचा प्रयत्न करत असते. पण ऐश्वर्या कावेरी म्हटल्याप्रमाणे अगदी बापावर गेलेली असते. तिच्यावर तीळ मात्रही परिणाम होत नाही. ऐश्वर्याला जे वागायचे नालायकपणाचं ते आणि तसंच ती वागत असते. तुझ्यातला माणूस पण संपलाय, फक्त राक्षस बाकी आहे. आता कावेरी बिचारी इमोशनल झालेली असते. ऐश्वर्या, हे संपव, जे काय चाललंय ते जागेवर थांबव. अजूनही काही वेळ गेलेली नाहीये. सगळं काही थांबव आणि त्या लोकांची माफी माग. ऐश्वर्या, तू काय झालीयस? फक्त क्रूर आणि क्रूर झालीयस. ऐश्वर्या प्लीज तू थांबव सगळं.
ऐश्वर्या स्वतःला सावर ग, माणूस म्हणून आता जगायला ओळखायला शिक. नाहीतर एक दिवस ऐश्वर्या असा येईल ना की स्वतःचा चेहरा स्वतः पाहायला आरशात तुला लाज वाटेल. स्वतःचा चेहरा सुद्धा तू खंबीरपणे आरशात पाहू शकत नाही. कळतंय का ऐश्वर्या? ऐश्वर्या जोऱ्यात ओरडते बास आणि कावेरीच्या हात असे झटकून टाकते. कावेरीला म्हणते कोण आहेस ग तू? आई आहेस ना नक्की? कारण कुठलीही आई आपल्या मुलीबद्दल असा विचार करू शकत नाही जो माझ्याबद्दल तू करतीयस. आई आहेस का नक्की माझी? ऐश्वर्या म्हणते माझं कुंकू पुसल्याचा इतका त्रास होतोय तर कधीतरी माझ्या बाजूनेही बोल, माझाही विचार कर. सारखं सारखं त्या लोकांचा विचार करते, त्या लोकांच्या बाजूने बोलत असते. अगं मी तुझी सख्खी लेके, त्या जानकीचा एवढा काय पुळका? सारखी तिच्या बाजूने आणि तिचं कौतुक करत असते. अशी काय जादू केली आहे जानकीने की जानकी जानकी सारखी तुला जानकीच दिसते? तुझी सख्खी लेक तुला दिसत नाही का? एखादी आई जर असती तर खंबीरपणे आपल्या मुलीच्या पाठीशी उभी राहिली असती. तिला काय हवं नको तिला साथ दिली असती सुखात दुःखात. पण नाही, तू कधीही ते करणार नाही. कावेरी म्हणते का ग, आई म्हणून कधीच तुला साथ दिली नाही, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नाही? नाही राहिलीस तू. मी तुला सांगते, माझी आई म्हणून कधीही तुम्हाला साथ दिली नाही ना खंबीरपणे उभी राहिलीस. कावेरी म्हणते वा ऐश्वर्या वा, खरंच तुला मानलं बरं. तू सगळं काही चुकीचं करतीये, तुझ्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतीये आणि या चुकीच्या वागण्यात मी तुला साथ द्यावा ही अपेक्षा आहे. एक आई हे कधीच करू शकत नाही. कावेरी म्हणते मी खूप प्रयत्न केला तुझ्या पाठीशी उभा राहायचा, तुला चांगल्या मार्गावर न्यायचा, पण तुला ते करायचंच नाहीये. कावेरी खूप बोललेली असते ऐश्वर्याला. ऐश्वर्या म्हणते जानकीने कितीही जिंकण्याचा प्रयत्न केला तरी तिला मी जिंकू देणार नाही, कारण मी ऐश्वर्या आहे. काही झालं तरी जानकी कधीही जिंकणार नाही. इकडे आता जानकी विचार करत असते. ऋषिकेश म्हणतो जानकी कसला विचार करतीये? इन्स्पेक्टर साहेब सांगत होते आपल्याकडे फार कमी वेळ आहे, वरून मला प्रेशर आलाय, लवकरात लवकर ही केस आपल्याला संपवायची आहे. ऋषिकेश म्हणतो काय? हो, लवकरात लवकर त्यांनी आपल्याला सोक्षमोक्ष लावायला लावलाय. लवकरात लवकर आपल्याला आईला शोधायलाच लागणार आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणायला लागणार. ऋषिकेश आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जानकी म्हणते मुळात ही व्यक्ती आणि आपला केस याचा काय संबंध? मला काही धागादोराच लागत नाहीये ऋषिकेश, नेमकी चाललंय तरी काय? ऐश्वर्या आता आईकडे बक्कळ असा पैसा घ्यायला आलेली असते आणि आता वाट बघत बसलेली असते कावेरी कधी पैसे आणते. कावेरीनेही आईचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. घरात जेवढं काय सोनं नाणं सगळं सगळं काही असतं तिच्या पुढे डायरेक्ट आणून ठेवलेलं असतं. ऐश्वर्या हे घे आणि हवा तो पैसा कमव. ऐश्वर्या म्हणते हे काय? हे दागिन्यांचं मी काय करू आणि कुठे विकत बसू? मला हे दागिने वगैरे नकोय, मला डायरेक्ट पैसे दे. मला एकही दागिना नकोय, मला रोख कॅश हवीये. ऐश्वर्या माझ्याकडे एकही रुपये नाहीये, माझ्याकडे आहे ते एवढं सोनं. हे सोनं घेऊन तुला काय करता येत असेल ते कर, बाकी मी काही करू शकत नाहीये बाळा. माझ्याकडे पैसे नाही, पैशाची तुला मदत करू शकत नाहीये. ऐश्वर्या म्हणते काय ग, स्वतःला माझी आई म्हणते आणि ऐन वेळेला असा हात काढून घेते होय? तिने एवढं सोनं आणून दिलेलं असतं तरीही तिला रिक्वेस्ट करत असते ऐश्वर्या माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण केलंय मी आई म्हणून. पैसा नाही तर सोनं दिलंय तुझ्याकडे मी, तुला हवंय तसं कर, काय करायचंय ते कर. तरी पण आई म्हणून माझं मन तुला सांगतंय की हट्ट सोड आणि माघारी फिर. नको ह्या जंगलामध्ये फिरूस ग, एकटी आणि एकटीच फिरशील, एक सुद्धा माणूस तुझ्या सोबत नसणार आहे. हट्ट सोडून माघारी ये आणि चांगलं आयुष्य जगायला सुरुवात कर. ऐश्वर्या सोड, अजूनही हा हट्ट सोड. बिचारी कावेरी तिला जमेल तेवढा प्रयत्न करत असते या दलदलीतून ऐश्वर्याला मागं ओढण्याचा. ऐश्वर्या इतकी या सगळ्याच्या आहारी गेलेली असते की ती आता माघारी फिरायला तयार नसते. काही झालं तिला बदला आणि बदलाच घ्यायचा असतो फक्त जानकीचा. कावेरी म्हणते तुझं म्हणत असेल तर चांगला मुलगा बघते आणि तुझं लग्न लावून देते. त्या घरातून बाहेर पड आणि सुखाने राहा ऐश्वर्या, सुखाने संसार कर, नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर. फक्त या दलदलीतून बाहेर ये. बिचारी कावेरी इतका प्रयत्न करत असते की ऐश्वर्या बाहेर ये या सगळ्या गोष्टीतून. ऐश्वर्या मात्र तयार नसते. तिचं एकच ध्येय असतं, बरबादी आणि बरबादी, जानकीची आणि जानकीच्या अख्ख्या कुटुंबाची. ऐश्वर्याने इतकं सोनं घेतलेलं असतं की बस. आणि हे बघ, तुला फक्त पैसे मागितले, सल्ले नाही. माझं कशात भलंय कशात ते माझं मी बघेल, तू मला शहाणपणा शिकू नकोस. आणि सोन्याचा डब्बा ते सगळे बॉक्स सगळे हातात असे हिसकावून घेते आणि आता पाठ फिरवते. कावेरी म्हणते ऐश्वर्या ऐकतीस का माझं? बाळा, एकट्याने जगणं खूप कठीण असतं, आयुष्य लहान नाहीये. अजूनही वेळ गेली नाही किंवा काहीच बिघडलेलं नाहीये. दुसऱ्या लग्नाचा विचार कर, मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहते. आपण तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधू, तू लग्न कर आणि सुखाने संसार कर. शेवटपर्यंत ऐश्वर्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असते ही कावेरी. ऐश्वर्याने आता सोनं सगळं काही घेतलेलं असतं. आता मात्र तिच्याकडे सगळं आहे, त्यामुळे आता तिला कुणाचं ऐकायची किंवा कुणाला
काही रिक्वेस्ट करण्याची काही गरज राहिलेली नसते. एक आई म्हणून तुला सांगतेय बाळा, तुझी काळजी वाटतेय म्हणून मला समजून घे ऐश्वर्या, आणि एवढं ऐक ह्या आईचं. तुझा डॅडा जेलमध्ये गेल्यापासून मी कशी जगतीये ना, माझं मला माहिती. एकटं जगणं इतकं भयान असतं. कसाही जोडीदार असू दे, पण तो नसल्यावर खरी किंमत कळते. त्यापेक्षा तू अजूनही वेळ गेली नाही, सुधार आणि लग्नाचा विचार कर. सुंदर असं आयुष्य जग ऐश्वर्या, नको ह्या दलदलीत राहू. खूप बिचारी प्रयत्न करत असते तिला या सगळ्यातून बाहेर काढायचा, पण तिच्या डोक्यात बाहेर यायचं नसतंच. इतकी कावेरी तिला समजून सांगत असते, कारण ती आई असते ना. ऐश्वर्या आई नसते, त्यामुळे तिला आईची किंमत काय कळणार. अगं सुरुवातीला हा एकटेपणा बरा वाटतो, हवा हवासा वाटतो. नंतर हा एकटेपणा खायला निघतो आपल्याला, इतकं की स्वतःला काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते एकटेपणामुळे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. 1000 वेळेला म्हटलेली असते कावेरी, तू लग्न कर, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. ऐश्वर्यावर मात्र काही परिणाम होत नाही आणि ती कावेरीचं काही ऐकून घ्यायला तयारही नसते. आई म्हणून पोट तिडकीने तुला सांगतीये, ऐक माझं ऐश्वर्या, जानकीच्या विरोधात खुन्नस म्हणून जाण्यापेक्षा माघारी ये, संसाराला सुरुवात कर, नवीन आयुष्य जग. तू काय त्या जानकीच्या मागे लागलीये? तिला तिचा संसार करू दे, तू तुझा संसार कर. ऐश्वर्या आता माघारी फिरते आणि म्हणते, माझं दुसरं लग्न, हा विचार तर मी केलाच नाही. आणि आता ऐश्वर्या गालातल्या गालात हसलेली असते आणि जागेवर थांबते. इकडे आता जानकीच्या घरी देवी आईचा उदो उदो करत जोगतीन आलेली असते. आता जोगतीन आली म्हटल्यावर जानकीलाही खूप आनंद होतो. तिथे ऋषिकेशही असतो आणि सुमित्राही असते. जोगतिनीचं अगदी आनंदाने स्वागत करतात आणि तिला आता आतमध्ये घेतात. आतमध्ये आलेली असते. आता सगळे तिचे दर्शन घेतात आणि आता सुमित्रा म्हणते, माझ्या सुनेचं खूप मोठं संकट तिच्या डोक्यावर आहे. ते संकट दूर करण्याचा जोगतीनाई काहीतरी मला उपाय दे. काय होईल काय नाही मला सांग. जोगतीनाई म्हणते, अगं हिच्या आयुष्यात भयानक असं घडणार आहे. आत्ता फक्त काटेकुटे एवढेच ती पार करत चालली होती. आता मात्र वाट कठीण होत चाललीये, निसरटी वाट होत चाललीये. इतकं भयान आहे की भूतकाळ भविष्यामध्ये येणार आणि तिच्या समोर येऊन उभा राहणार. भूतकाळ आहे तो पुढे येणार आणि जानकीच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार. तुझा भूतकाळच वर्तमान आणि भविष्य होऊन तुझ्या समोर येणार आणि सगळं काही वादळ निर्माण करणार. उकरून बघ काय गाडून आलीस, मागं फिरून बघ काय सोडून आलीस. तुझा भूतकाळ येणार आणि समोर येऊन उभा राहणार. भविष्य तोच ठरवणार. भूतकाळ समोर उभा येणार आहे. सामोरी जायला तयार हो जानकी. सावधरा पोरी, सावधरा. भयानक असा भूतकाळ समोर येतोय तुझ्या. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे तू सावध राहा आणि अगदी हिमतीने सामोरी जा. ती बाई जेव्हा हे सगळं काही सांगत असते, ऋषिकेश, जानकी, सुमित्रा सगळे काही भयानक असे घाबरलेले असतात. कारण आता असं काय भूतकाळ आहे की त्याने वादळ येणार आणि जानकीच्या जीवाला धोका. सगळे काही अगदी हादरून गेलेले असतात, घाबरलेले असतात. जानकी अगदी वेडपिशी झालेली असते, डोळ्यात तिच्या पाणी आलेलं असतं. हे बघा जोगतीनाई, काय होणार अगदी स्पष्ट सांगा. मी घाबरले आणि मला काही कळेन असं झालंय. आता जानकीला जोगतीनाई जेव्हा हे सगळं काही सांगत असते, तेव्हा तो माणूस खिडकीत उभा राहिलेला असतो आणि सगळं काही जोगतीनाई जे सांगतेय ते ऐकत असतो. म्हणजे आता जो भूतकाळ म्हणते तो माणूस असतो आणि तो बरोबर जानकीच्या खिडकीत उभा असतो आणि जोगतीनाई जे जे सांगते ते सगळं काही तो ऐकत असतो. जानकी आता म्हणते, हे बघा मी तुमचे हात जोडते, हवं तर पाया पडते. काय उपाय असेल तर सांगा, मी करायला तयार आहे. जोगतीन म्हणते, हात मला जोडू नको, देवी आई पुढे जोड. ती नक्कीच तुला आशीर्वाद देईल आणि मार्ग सुद्धा दाखवेल. या सगळ्यातून बाहेर कसं यायचं. तिच्यावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. तिने तुला कोरं टाकलंय. तिच्यावर विश्वास ठेव. तीच तुझी ताकद बनून तुझ्या पुढे उभी राहणार, हे मात्र विसरू नको. त्यामुळे देवी आईवर श्रद्धा ठेव, भक्ती ठेव आणि खंबीरपणे लढण्याची तयारी पण ठेव. वेळोवेळी कोडे टाकलीये, तेवढी ती फक्त वेळ ओळख आणि सगळं काही सोडवण्याचा प्रयत्न कर. जोगतीनाईने खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो जानकीला. जोगतीनाई म्हणते, मला खात्री आहे अंधारात सुद्धा उजेड शोधशील, सगळं काही समोर आणशील. जोगतीन म्हणते, उठ, उभी राहा, खंबीरपणे लढण्यास तयारी कर. अगं देवी आई सुद्धा ज्याचीच परीक्षा बघत असते, ज्याच्यात खंबीरपणे लढण्याची ताकद असते, त्याच्याकडूनच सगळं काही करून घेत असते ही देवी आई. त्यामुळे अगदी खंबीरपणे उभी राहा लढण्यासाठी, संकटाला सामोरं जाण्यासाठी. देवी आई तुझ्यासोबत आहे. तू फक्त खंबीरपणे लढायची तयारी कर. सगळं काही तू करू शकते. देवी आईला विश्वास आहे म्हणून तर संकट तुझ्यावर घातलंय. बघू आता संकटाला किती सामोरं जाते आणि किती विजय मिळवते. देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणत म्हणत जोगतीन आता परत चाललेली असते. तिला काय सांगायचंय, तिला काय संकेत द्यायचे, सगळे काही तिने जानकीला दिलेले असतात. जानकीने सुद्धा ऐकलेलं असतं. आता जानकी सगळ्या गोष्टींचा हळूहळू विचार करणार आणि प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी ती विचार करून करून बरोबर त्याचे धागे दोरे जुळवणार आणि जोगतीनाईने जे सांगितले ते आता ती बरोबर करणार आणि सगळ्या संकटातून मार्ग मिळवणार
आपली जानकी अगदी खंबीरपणे सगळ्या संकटांवर मात करणार आणि विजय मिळवणार. म्हणजे तिची आई सुद्धा कुठे हे सुद्धा तिला लवकरात लवकरच कळणार. अरे ती सगळं सोनं वगैरे घेऊन घरी आलेली असते आणि ती अजूनही विचार करत असते कावेरी जी तिच्यासोबत बोलली त्याचा. बोलता बोलता माझ्या आईने मला मदत नाही चांगलाच मला प्लॅन सुचवलाय. लग्नाविषयी सांगितलं, माझ्या लग्नाचा विषय माझ्या डोक्यातही नव्हता. आईने मात्र चांगला प्लॅन सुचवलाय आणि आता नकळतपणे तिने खूप मोठी मदत केलीय. आता मात्र या विषयावर मला विचार करायलाच लागणार. मॉम क्या बात है यार, याआधी तू माझ्या कधीही बरोबर राहिली नाही किंवा मला साथही दिली नाही. आत्ता मात्र बरोबर उभी राहिली, साथ दिली आणि अशी काय आयडिया दिली ना तू की आत्ता तुझ्या त्या आयडियामुळे जानकीला मला लात मारून घराच्या बाहेर काढता येईल असं काय मला सुचवलंय. आता तू बघतच राहा ही ऐश्वर्या काय काय करते. जानकी तुझा अंत जवळ आलाय, तुझ्या शेवटाची सुरुवात झाली असं समज. आता परतीचा काळ सुरू झालाय जानकी, तयार हो. परत जायचंय ना तुला जानकी, आल्या गावी परत जा तू, ऐश्वर्याने शब्द देतीये. ऐश्वर्या आता विचारच करत असते तेवढ्यात तिच्या पाठीवर कोणीतरी हात मारतं. ऐश्वर्या मागं बघायला लागते. लगेच समोर येऊन आजी उभी राहिलेली असते. ऐश्वर्या मागं बघते, कुणीच नसतं. ती घाबरते, परत फिरते तर काय आजी तिच्या समोर. आजी आता हसायला लागलेली असते. अहो आजी काय हे काय, घाबरले ना मी. असं अचानक कोणी समोर येऊन उभा राहतं का काय आजी. बरं जाऊ द्या, कधी आलात तुम्ही. तू तुझ्या विचारामध्ये रममाण होतीस तेव्हाच आले बाळा, तुझं लक्षच नव्हतं आजी आलीये. आजी म्हणते ऐश्वर्या हातामध्ये काय ग, तुझ्या हातात आणि या पिशवीत काय. काय नाही हो, माझ्या मॉमला भेटायला गेले होते ना मी, मग ती म्हटली हे माझे दागिने तुला गरज लागेल, अडचणीच्या काळात वापर. आता मी तरी काय करणार या दागिन्यांचं, म्हणून माझ्या आईने थोडेसे मला दागिने दिले, बाकी काही नाही. अगो बाई, तुझ्या आईने तुला आता दागिने देऊनही टाकले का. हो माझेच होते आजी, मग मलाच देणार ना. आजी म्हणते असं म्हणाली तुझी आई की दागिने घेऊन जा ऐश्वर्या. अरे बापरे, का ग ऐश्वर्या, तुझी आई खरंच म्हणाली दागिने घेऊन जा की हावऱ्यासारखी तूच घेऊन आली. मला माहिती आहे ऐश्वर्या तू काय आहेस, एक नंबरची लोभी कुत्री आहेस तू. कुठून काय मिळेल आणि कशी ओरमाडशील ना याच्यावर लक्ष असतं. तूच गेली असणार, सगळे काही दागिने अगदी हिसकावून घेऊन आली असणार आणि इथे येऊन मला खोटं सांगती होय की आईने दिले. नाटक माझ्यासमोर करू नको ऐश्वर्या, तुला चांगलीच ओळखून आहे तू काय आहेस ऐश्वर्या. उगाच तुला मी गुंडी म्हणत नाही, अगदी नावाप्रमाणेच काम करते तू, म्हणून तर तुला परफेक्ट नाव शोधलंय गुंडी. आजी असं काय बोलताय तुम्ही, चांगलं बोला की, मी तुझ्यावर विश्वास ठेवा असं तुला वाटतंय. मग निदान माझ्याशी तरी खरं बोल, हे दागिने आईने तुला दिले की तू ओरमाडून आणले, सांग बरं ऐश्वर्या. काय म्हटली तुझ्या आई हे दागिने देतानी. काय नाही म्हटली, एवढंच म्हटली की अगं तुझ्या घरच्यांनी, जानकीने आणि सगळ्या माणसाने तुझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर काढवून घेतले, अगदी हिसकावून घेतले. त्यामुळे आता प्रॉपर्टीच नाही तर ऐश्वर्या तुझ्याकडे काहीच नाही, नवराही राहिला नाही, प्रॉपर्टीही राहिली नाही, कुठला अधिकार नाही. मग त्या घरात राहण्याचं काय देणं घेणं आहे तुला, अजिबात राहू नको तिथे. तू आता माघारी ये आणि इथे नवीन संसार थाट, नवीन लग्न कर, नवीन संसाराचा विचार कर. काय त्या ऐश्वर्याच्या आणि त्या घरदाराच्या मागं लागली, एवढंच काय ते माझ्या आईने सांगितलं. अहो आजी, माझ्या आईने मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिलाय, कुठची आई देऊ शकते का. इने मला दुसरं लग्न कर, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा सल्ला दिला. आजी म्हणते ऐश्वर्या तुझी आई नक्की हेच म्हटली. हो माझी आई मला हेच म्हटली. तुझी आई असं म्हटली, अगदी माझ्या पण मनात तेच या ऐश्वर्या, म्हणजे मी आणि तुझी आई अगदी सारखाच विचार करतोय. म्हणजे काय म्हणायचंय आजी. अगं मी आता गावी होते, एका लग्नाचं आमंत्रण आलं होतं, त्या लग्नाला मी गेले, पण काय परिस्थिती होती माहितीये का, ती मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच विधवा होती. तिचं आता ते दुसरं लग्न होतं, त्यासाठी मला आमंत्रण आलं. पण दुसरं लग्न होतं ते कुणाशी, त्याच घरातल्या दुसऱ्या मुलाशी. कळतंय का ऐश्वर्या तुला. लग्न तर होतं पण वारलेल्या मुलाच्या भावाशी. म्हणजे कुणीही कुठे बाहेर जाणार नाही, सगळे नातेसंबंध घरातल्या घरातच फिरतील. कळतंय का ऐश्वर्या तुला. म्हातारी म्हणजे ती आजी म्हणते तुझं मनात आणलं ना ऐश्वर्या, तर या घरात दुसरी जानकी तू होऊ शकतेस. कळतंय का तुला. ती मुलगीचं घरातल्या घरात दुसरं लग्न करू शकते, तू सुद्धा दुसरी जानकी होऊ शकते. ऐश्वर्या डोक्यात येतंय का काय सांगतीये. ही आजी खरंच आजी म्हणायच्या लायकीची नसते, सुमित्राच्या आई असते पण अगदी विषारी असते. सख्या मुलीच्या संसारामध्ये विष कालवायला आलेली असते. काय म्हणताय आजी. आजी आता चिडलेली असते. काय म्हणजे काय, सगळ्या गोष्टी तुला उलगडून सांगायच्या का, तुला कळत नाही का काय सांगतेय मी. तोंड वर करून मला विचारतीये काय काय, सांगितलेल्या गोष्टी कळत नाही का, डोकं नाही का तुझ्याकडे विचार करायला. आजी हळूहळू कुणी ऐकेल, ऐकलं तर ऐकू दे, मी काय घाबरत नसतो.
ऐश्वर्या म्हणते आजी उलगडून सांगा, कळत नाहीये म्हणून तर विचारतीये ना. आता आजी हळू आवाजात आजीच्या डोक्यात काय प्लॅन आहे तो ऐश्वर्याला सांगते आणि आजीने जे सांगितलं ते ऐश्वर्याला अगदी परफेक्ट असं पटलेलं असतं. त्याच घरात दुसरं लग्न कर असा आजीने घाणेरडा सल्ला दिलेला असतो ऐश्वर्याला. आणि ऐश्वर्या इतकी नालायक असते की ऐश्वर्या म्हणते हो आजी, तुम्ही जे सांगताय ते अगदी मला पटलंय आणि आपण दोघी मिळू अगदी असंच करण्याचा प्रयत्न करू. सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या हसते आणि म्हणते आजी काय सॉलिड प्लॅन आहे तुमचा, एक नंबर प्लॅन हा. तुम्ही म्हणताय ना अगदी आपण तसंच करूया. आजी म्हणते माझा प्लॅन आहे करेक्टच असणार, त्यात शंका कुशंका काही घ्यायच्या नाही. अगं आजी आहे मी, जोक नाही ऐश्वर्या. आजी म्हणते ऐश्वर्या आपण त्यांचा एकदम करेक्ट कार्यक्रम करून टाकूया. पळता भोई अगदी थोडी करून टाकूया त्यांना. तू बघतच राहा त्यांना काय काय करायला लावते मी आता. तू फक्त मला साथ दे ग ऐश्वर्या. एका अटीवर तुला साथ देते ऐश्वर्या. मी तुला हा प्लॅन सांगितलाय, तुझ्या प्लॅन मध्ये मी सामील आहे हे कुणालाही कळता कामा नाही. कळतंय का तुला? डोंट वरी आजी, मी कुणाला सांगत नसते. जर ऐश्वर्या माझं नाव जर सगळ्यांच्या समोर आलं तर मी तुला काही सोडणार नाही या लक्षात ठेव. हे बघ प्रॉमिस जर तोडायचा प्रयत्न केला तर गुंडीची धोंडी करून टाके ना. आजीला अजिबात वेळ लागणार नाही. लक्षात येतंय का ऐश्वर्या? आजी अगदी बिंदास राहा, मी काही एक कुणाला सांगणार नाही. ऐश्वर्या म्हणते आजी माझे एक काम आहे, जरा मी आलेच. कुठे निघाली? काही गोष्टी जिथल्या तिथे पोहोचवायच्या आहे, मी जरा आलेच. तुम्ही पुढे व्हा आजी, मी लगेच आले. ऐश्वर्या आता घाईघाईने गेलेली असते आणि आजी आता विचार करत तिथेच थांबते. आजी आता आरडाओरडा करत इकडे आलेली असते. सुमित्रा सुमित्रा, अगं बाई आई तू आलीस का? हो आले ग. गणपतीचं विसर्जन झालं मग तिथे काय करणार आणि इथे येऊन तरी काय करणार? जानकीचे पराक्रम ऐकायचे तुझ्या तोंडून, दुसरा काही उद्योग आहे का? सुमित्रा म्हणते आई तुला माहितीये का इथे काय परिस्थिती आहे? जानकीला उगाच नावं ठेवू नको. जानकीची कितीही गोडवे का माझ्यावर काही परिणाम होत नाही आणि मला काही देणं घेणं नाहीये त्या जानकीचं. तुला सांगते सुमित्रा, जानकी घूस आहे घूस. हळूहळू तुझं घर ती पोखरल्याशिवाय राहणारच नाही. अगं बाई आई जानकी घूस आहे, तुला कसं कळालं? या घरात एकच व्यक्ती चांगली आहे माझी ऐश्वर्या, ती तुला खऱ्या अर्थाने सोन्याचं सुख देऊ शकते. फक्त ऐश्वर्या. ऐश्वर्याकडे नीट लक्ष दे एवढं सांगायचंय. आई तू नको काळजी करू, मी सगळं काही बघते. जानकी आणि ऋषिकेश इकडे चर्चा करत असतात. माझ्या भूतकाळावर भविष्य अवलंबून आहे असं का म्हटले असतील जोगतीन? ऋषिकेश म्हणतो त्याचाच विचार मी करतोय, पण भूतकाळच भविष्य आहे आणि त्यातच माझं उत्तर आहे असं ते म्हटल्या. ऋषिकेश म्हणतो तुझ्या भूतकाळाशी संदर्भ लावून बघितला, कुठल्याच गोष्टी मॅच होत नाही आणि काही एक धागेदोरे लागत नाही. त्यामुळे जानकी प्रश्नाचं उत्तर मला मिळतच नाहीये. जानकी म्हणते संदर्भ लावायच्या नादात आपण फार दूरचा विचार करतो, जवळचा पाहतच नाही. असं व्हायला नको ऋषिकेश. माझ्या आईविषयी तर काही सांगायचं नसेल ना जोगतीन आईला? सुमित्रा आलेला असतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पोलीस जरी तपास घेत असले जानकीच्या आईचा तरी आपल्याला सुद्धा तपास करायलाच लागणार. वेळ खूप कमी आहे. 4 दिवसात वहिनीची हेअरिंग आहे, कोर्टात तिला उभं राहायला लागणार. 4 दिवसात भक्कमपणे वहिनीची बाजू मांडायची असेल तर लता काकूंना उभं करायलाच लागणार. सुमित्रा म्हणते तसं काही केलं नाही तर भीती आहेच की ऐश्वर्या काहीतरी वेडवाकडं पाऊल नक्कीच उचलणार. जानकीच्या आईला शोधण्यासाठी वेगाने हालचाल करायला लागणार. आता सगळे विचार करायला लागलेले असतात. मित्रांनो हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या जानकी पुढे एक प्रश्न टाकते, तुझी आई कुठे? मला माहिती आणि माझ्या ताब्यात आहे. ती जर तुला हवी असेल तर मी ऋषिकेशची लग्न करणार. ऐश्वर्याच्या आस्था काय कानाखाली दिलेली असते जानकीने, हेच मी ऋषिकेशच्या तोंडून ऐकणार आहे. ऋषिकेशचं काय म्हणणं आहे? ऋषिकेश म्हणतो तुझ्या आईला वाचवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार जानकी. ऐश्वर्याने आता मोठं संकट आणलेलं असतं की ऋषिकेशची लग्न करायचं असतं ऐश्वर्याला. जानकी म्हणते तयार आहे. जोपर्यंत ऐश्वर्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळत नाही तोपर्यंत ऋषिकेश हे नाटक असंच चालू ठेवायचं. आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. आता बघूया ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये हे दोघं अडकतात की ह्या दोघांच्या जाळ्यात ऐश्वर्या अडकते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.